त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांना फक्त राजकारणाचं पडलं आहे। आमच्या सगळ्यांचं मत आहे, लोकांचा तरी विचार करा, त्याला नेता बनू द्या, त्यांना काय पद द्यायचे द्या। अध्यक्ष महोदय, एखाद्या नेत्याला एखाद्या पक्षाला फोडायला कुठे अटी नाहीत, पण शेतकऱ्याला मदत देण्यासाठी एवढ्या अटी आपण टाकत असू। बजेट आपण जर बघितलं तर 7,17,000 कोटी आहे, पण भीमश्याम अनुसार आतापर्यंतचा खर्च आपण बघितला तर 49% फक्त झालेला आहे, म्हणजे 51% खर्च हा अजून तसा झालेला नाही। अध्यक्ष महोदय, आमच्या सगळ्यांचं एवढंच मत आहे की बजेट आपण मांडत असू तर खर्च सुद्धा झाला पाहिजे आणि लोकांपर्यंत सरकारकडनं ज्या कुठल्या योजना असतील त्याचा लाभ हा पोहोचला पाहिजे। अध्यक्ष महोदय, बजेटवर बोलत असताना पशुसंवर्धन मागणी क्रमांक D5 बाब क्रमांक 42 पेज नंबर 29। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर जेव्हा कृषी क्षेत्र हे अडचणीत येतं तेव्हा दूध शेतकऱ्याला नक्कीच मदत करत असतं, पण आज दुधाची परिस्थिती आपण जर बघितली तर दुधाचे भाव 26-27च्या आसपास आहे आणि ते शेतकऱ्याला परवडत नाही। अध्यक्ष महोदय, त्या अनुषंगाने राज्य सरकारने 5 रुपयाचं अनुदान देण्यासाठी सांगितलं, पण त्याचा अटी जर बघितल्या तर खूप जाचक आहेत। अध्यक्ष महोदय, एखाद्या नेत्याला एखाद्या पक्षाला फोडायला कुठे अटी नाहीत, पण शेतकऱ्याला मदत देण्यासाठी एवढ्या अटी आपण टाकत असू ते कितपत योग्य आहे। त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो, शेतकऱ्याच्या वतीने या जाचक अटी कुठेतरी काढून द्यावेत। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, इयर टॅगिंग अशा बरेच अटी आहेत, हे खरं तर सरकारला माहिती असावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय असे 3.5 फॅट आणि 8.5 SNF ची अट ही कुठेतरी आपल्याला शिथिल करावी लागेल। दुष्काळाचा परिस्थिती असल्यामुळे आणि तिथं चारा कुठेही शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे तिथं याच्यामध्ये कुठलाही शेतकरी बसत नाही, त्यामुळे त्याला पैसे मिळतील का नाही असाही प्रश्न उद्भवत आहे। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वीच 10 मार्चपर्यंत या अनुदानाचा कार्यकाळ वाढवलेला आहे। अध्यक्ष महोदय, दुष्काळ सुरू झालेला आहे, त्यामुळे हा कार्यकाळ हा कुठेतरी 31 मे पर्यंत वाढवावा अशी विनंती सरकारला शेतकऱ्याच्या वतीने करतो। अध्यक्ष महोदय, NDDBच्या बाबतीत आपण सर्वांनी खूप ऐकलं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हा अख्ख्या देशाला दिशा देतो आणि मग आपल्याला महानंद चालवता येत नाही म्हणून गुजरात नाही तर दुसऱ्या राज्यातून एखाद्या एजन्सीला इथं आणायचं आणि त्यांना ती चालवण्यासाठी देणं हे कितपत अध्यक्ष महोदय योग्य आहे। जर डेअरी अडचणीत असेल तर शासनाने त्याला मदत करावी। आपल्याकडे सुद्धा टेक्निकली क्वालिफाईड लोक आहेत, त्या अधिकाऱ्याला त्या बाबतीतली जबाबदारी दिली तर महानंदला बाहेर काढायला वेळ लागणार नाही। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आदरणीय अजितदादा बोलत असताना असं म्हणाले की जळगावमध्ये अशाच पद्धतीने NDDBला तिथे असणारा जो डिस्ट्रिक्ट लेवलचा दुधाचा जो संघ आहे तो चालवण्यात आला। अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती जर आपण बघितलं तर जिथं कुठं त्या संघाचे कलेक्शन सेंटर होते तिथं अमूलनी स्वतःचे सेंटर टाकले आणि मग हे महाराष्ट्रातली आणि जळगाव जिल्ह्याची जी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह आहे ज्याच्यावर शेतकरी ते सुद्धा महाराष्ट्र शेतकरी अवलंबून आहेत, तर तिथे त्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हचं दूध कमी कमी होत गेलं आणि मग तिथे NDDB नाही तर अमूलचं तिथं वाढलेलं आपण सर्वांनी बघितलं। अध्यक्ष महोदय, अमूल जो काय प्रॉफिट करतं त्याचा पैसा गुजरातला शेतकऱ्याला जातो, त्यामुळे महानंदला ताकद देण्याची जरूरत आहे आणि हे जे काय निर्णय सरकारने NDDBच्या बाबतीत घेतला तो मागे घ्यावा अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, त्याच्यात करोडो रुपयाच्या जमिनी सुद्धा आहेत, याच्यात काय दुसरी शंका घ्यायला नको, पण या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी विचार केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज आपण MIDCच्या बाबतीत बघितलं तर अनेक कंपन्या आपल्याकडे आहेत, पण नवीन कंपन्या आपल्याकडे यायला नाही म्हणतात, कारण का आज जे रेट लाईटला आपण या कंपनीला लावतो ते बाकी राज्यांपेक्षा खूप जास्त आहेत। त्यामुळे MIDC आणि उद्योग विभागाने अध्यक्ष महोदय 2 मिनिटं तर ते कुठेतरी रेट कमी करण्यात यावे आणि MSC ज्या छोट्या कंपन्या आहेत तर त्यांना तर रेट नक्कीच कमी करण्यात यावे। त्याच्याचबरोबर पॉवर लूमला जो रेट लावला जातो त्याच्यात सुद्धा कमतरता व्हावी अशी विनंती इथं करतो। उद्योगच्या बाबतीत बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली MIDC अजून सुद्धा प्रलंबित आहे। हिवाळी अधिवेशन जेव्हा झालं होतं नागपूरला त्यावेळेस चर्चा अशी झाली होती की तिथं कुठेतरी 15 दिवसात निर्णय घेतला जाईल। अध्यक्ष महोदय, 15 दिवस होऊन गेले पण त्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला गेला नाही। अध्यक्ष महोदय, काही राजकीय लोकांना फक्त राजकारणाचं पडलं आहे। आमच्या सगळ्यांचं मत आहे, लोकांचा तरी विचार करा। MIDCची मागणी तिथं असणाऱ्या सामान्य लोकांची, युवांची आहे। अनेक लोक माझ्या मतदारसंघातले दुसऱ्या तालुक्यात MIDC मध्ये काम करण्यासाठी गेलेली आहेत, त्यांना परत जर आणायचं असेल तर MIDC होणं महत्त्वाचं आहे। नेत्याला नेता बनू द्या, त्यांना काय पद द्यायचे द्या, पण कुठेतरी या गरीब लोकांचे आणि या युवांचा विचार करण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, शेवटच्या 1 मिनिटामध्ये मी महसूल व वने या विभागाबद्दल बोलायचं। मागणी C1 बाब क्रमांक 23 पेज नंबर 17। अध्यक्ष महोदय, तलाठी भरतीच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यामध्ये अनेक बातम्या आहेत की त्यात पेपरफुटी झाली। आमच्या सगळ्यांची मागणी होती की त्यासाठी कायदा यावा। जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं त्याच्यात निर्णय घेण्यात येणार एक कमिटी फॉर्म झाली, त्या कमिटीने काय केलं, कुठपर्यंत निकाल आला, अजूनपर्यंत पेपरफुटीचा कायदा का नाही आला। महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देतं, पण केंद्र सरकारने त्यांच्या परीक्षेच्या बाबतीत पेपरफुटीचा कायदा हा आणला, पण आपण अजून त्या बाबतीत मागे, तर हा कायदा कधी येणार अशी मी मागणी करतो।